प्रमुख पाहुणे, माझे गुरुजन आणि बालमित्रांनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल 2 शब्द बोलत आहे. सर्वात प्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या देशावर 150 वर्षे इंग्रजांनी राज्य केले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो स्वातंत्र्य सेनानी या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले. त्यांनी आपल्या कुटुंबाचे, जीवाचे बलिदान दिले, जेणेकरून भारताची पुढची पिढी स्वतंत्र देशात जन्म घेईल. 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला, परंतु आपल्याकडे आपले स्वतःचे संविधान नव्हते. त्यासाठी 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे मुख्य शिल्पकार म्हणून सन्मानित करण्यात आले. संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार व कर्तव्य देखील दिली आहेत. स्वातंत्र्य, एकात्मता, धर्मनिरपेक्षता, संस्कृती आणि शिक्षण हक्क हे आपले मूलभूत अधिकार आहेत. भाषणाच्या अधिकाराशिवाय आज मी येथे भाषण देऊ शकली नसती. आपले भारतीय लोक सण साजरे करण्यात खूप अग्रभागी आहेत, पण सर्वांना अभिमान वाटावा असे काही सणही आपण साजरे करतो. त्यापैकी एक म्हणजे प्रजासत्ताक दिन होय. प्रत्येक भारतीयाने या महत्त्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची जबाबदारी केलीच पाहिजे आणि तसे वागलेच पाहिजे. आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक, या भारताचे संरक्षक आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.